नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी. म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा मिक्स भाजी, रस्सा भाजी मालवणी पद्धतीने. कढई घेतली, त्यावर गॅस चालू केला, त्यावर तेल ओतलं. तेलात आता जिरा मोहरीची फोडणी द्यायची. तेल गरम झालं की पहिलं आपण मोहरी टाकणार आहोत त्यात. हे पहा, मी बारीक मोहरी वापरते, जी गावरान मोहरी असते. मोहरी तडतडली की त्यावर जिरं टाकायचं आहे. हे पहा, जिरं भाजलं की त्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे. ही अशी भाजी कोकणात मालवणी पद्धतीने केली जाते, वाटण टाकून. खूप छान लागते रस्सा भाजी. आणि त्यात जर ओले काजू असतील तर अजूनही खूप मजा येते. सध्या सीझन चालू आहे ओल्या काजूंचा, पण मी नाही टाकलेत. मी फक्त बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाच घेतल्या आहेत. त्यावर कांदा टाकून घेते. स्टीलच्या ह्याच्यात भांड्यामध्ये कसं होतं, जे आपण शिजवतो त्याची पोषण तत्व असतात ना, ती बहुतेक करून जशी तशी राहतात. आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये केलेल्या जेवणाची पोषण तत्वे फक्त 10 ते 15% राहतात आपल्या शरीरात साठी. म्हणून आपण जास्तीत जास्त आता स्टीलचा, मातीच्या अशा भांड्यांचा वापर करावा. कांदा भाजून येण्यासाठी मी झाकण ठेवलं आहे वरती आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं, कांदा पटकन भाजावा म्हणून. हे पहा, कांदा लगेच लालबुंद होऊन जातो. हळद टाकून घेतली. हळद थोडी जास्तच टाकायची, जेणेकरून भाजीला कलर छान येतो. त्यावर आमचा घरगुती मालवणी मसाला तो टाकते. 3 चमचे मालवणी मसाला टाकणार आहे. हे पहा, हा आमचा मालवणी मसाला प्रत्येकाच्या घरी घरगुती बनवलेला असतो. विकतचे मसाले आम्हाला आवडत नाहीत मालवणी लोकांना. 3 चमचे मी मालवणी मसाला टाकला आहे आणि मिश्रण ढवळून घेतलं आहे. मसाला करपू नये त्यासाठी आपण त्यावर पाणी टाकणार आहोत लगेचच. नाहीतर मसाल्याची टेस्ट असते ती निघून जाते जर मसाला तेलात करपला तर. म्हणून मी त्यावर लगेच पाणी टाकते. हे पहा, जर तुम्हाला आलं लसूणची पेस्ट टाकायची असेल तर तीही तुम्ही टाकू शकता. पण मी ही टिपिकल मालवणी पद्धतीने भाजी बनवणार आहे, त्यामुळे त्यात टोमॅटो पण नाही आणि आलं लसूणची पेस्ट पण नाही टाकणार आहे. हे पहा, तरी पण सुटली मसाल्याला लगेचच. मसाला चांगला भाजून घेतला, तेल सुटलं की आपण त्यावर बटाटा आडवा 4 भाग करून घेतलेत आणि शेवग्याच्या शेंगा आहेत त्या सोलून घेतल्यात. त्याचे बरेचसं जाडसर भाग साली आहेत ना, त्या तासून घ्याव्या लागतात अशा पद्धतीने. हे बघा, जेणेकरून आपल्याला खाताना ते तोंडात जास्त जाडजाड येणार नाही. बटाटे मी मोठेच टाकलेत. मोठे बटाटे छान वाटतात भाजीसोबत खाताना. बारीक जर चिरून टाकले तर एवढी त्याच्यात मजा येत नाही. आणि पण काय होतं, बटाटे शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त घेते भाजी. ही भाजी एकदम अलगद ठेवावी लागते, कारण शेंगा आहेत त्या जर सुटल्या ना, त्याचे 3 भाग होऊन जातात आणि पूर्ण भाजीमध्ये पूर्ण त्याची काटे होऊन जातात आणि मग खाताना सुद्धा मजा येत नाही. म्हणून अलगद भाजी ही बनवावी लागते, ढवळावी लागते. आता वरून पाणी टाकून 1 उकळी यायला देणार आहे मी, जेणेकरून बटाटा आणि शेंगांना चांगली वाफ येईल. झाकण ठेवलं आहे. आता हे बघा, 2 मिनिटांनी बघितलं तर फुल गॅसवर भाजीला उकळी आली आहे.
हे पहा, हे मालवणी वाटण कांदा खोबराचं. हे वाटण अगदी मालवणी पद्धतीने मी बनवते. याचा व्हिडिओ मी पहिला शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहू शकता कसा बनवला आहे तो वाटण. हे माझ्याकडे रेडी असतं फ्रीजमध्ये, मग आयत्या वेळेला रस्सा भाजी बनवायला पटकन जमते. आणि वरून झाकण ठेवते. वाटण आपोआप मिक्स झालं भाजीमध्ये उकळी येऊन झाकण ठेवल्यामुळे. पण अजूनही भाजी शिजायला बटाटा कच्चाच वाटतोय, त्याच्यामुळे अजूनही भाजी शिजायला खूप वेळ लागतोय. शेंगा असल्यामुळे मी अलगद बघते शिजवताना. पाणी पण मला रस्सा पाहिजे, त्याच्यामुळे पाणी पाहिजे तेवढं ॲडजस्ट करा पहिलंच. नंतर ते वाफ येऊन हळूहळू कमी होऊन जातं. हा आता मी घरी बनवलेला किचन किंग मसाला 2 चमचे टाकत आहे त्याच्यावर. हा मसाला मी घरगुती बनवला आहे, त्याच्यामुळे माझ्या भाज्यांना खूप छान टेस्ट येते. सध्या या शेंगांचा पण सीझन चालू आहे. जास्त भरभरून शेंगा धरलेल्या आहेत शेवग्याच्या झाडाला. त्यामुळे हे गावठी आणखी नाहीत, विकतच्या नाही आहेत, घरगुती शेवग्याच्या शेंगा आहेत. त्याच्यामुळे त्याला हायब्रिड वगैरे हे नाही. आता सध्या भाज्या सगळ्या हायब्रिडमध्ये आलेल्या आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामुळे चव थोडी कमी लागते भाज्यांची. पण ह्या घरगुती असल्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे. अजून एकही शेंग कुस्करली नाही आहे, त्याच्यामुळे अजून शेंगा जरा शिजल्या पाहिजेत, कारण शेंगाची साईज जरा जाड होती. त्यामुळे अजून थोडं मी पाणी ॲड केलं त्यामध्ये आणि परत उकळी काढायला ठेवलं आहे. परत थोडं मला असं वाटलं की आता झाकण ठेवावं लागेल थोडा वेळ शिजण्यासाठी, आणि मी गॅस मंद करून ठेवला होता, नाहीतर मग पूर्ण शेंगा सगळ्या उघडून जातात. हे पहा, ऑलमोस्ट आता भाजी होत आली आहे. एक बटाटा घ्यायचा, तो कापून बघायचा की भाजी शेंगांपेक्षा बटाट्यांना जास्त वेळ लागतो शिजायला. म्हणजे जर बटाटा शिजला तर शिजल्या असतील तर शेंगा आपोआप शिजलेल्या असतीलच, असं समजायचं. भाजी आता होतच आली आहे. आता वरून कोथिंबीर मी टाकली. कोथिंबीर शिजण्यासाठी म्हणून झाकण ठेवून बारीक गॅस करून थोडी कोथिंबीर पण शिजली पाहिजे, नाहीतर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. कोथिंबीर वरून टाकली कच्ची आणि जर गॅस बंद केला तर कोथिंबीर कच्ची राहून संध्याकाळला भाजी असते ती खराब होऊ शकते, आंबू शकते. पहा, तर मग व्हिडिओ माझा आज मी बनवला आहे लॉंग व्हिडिओ, तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल, आणि अशा प्रकारची भाजी आवर्जून बनवून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी बनली आहे ती. हे पहा, शेंग बटाटा रस्सा भाजी. एक शेंग आपली कुस्करली नाही आहे. आणि रस्सा किती आटून कमी झाला ते बघा, घट्ट होत आलं आता. एवढा रस्सा पुरेसा आहे मला, म्हणून मी ह्या कन्सिस्टन्सीवर भाजी थांबवली आहे. तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर पातळ करू शकता, किंवा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही वाटण जास्त घालू शकता त्यामध्ये. बाय बाय.